नमस्कार मित्रांनो, तूही रे माझा मित्र या मालिकेमध्ये आपल्याला खूप आनंदाची गोष्ट आज बघायला भेटणार आहे। ती कोणती तर चला जाणून घेऊया। मित्रांनो, आता इथे अर्णवची लाडकी मिस इंदोर त्याच्यासाठी डबा घेऊन गेलेली आहे। आता ती डबा का घेऊन गेली कारण तिने लिहिलेली थँक्यूची चिठ्ठी अर्णवला दाखवायची आहे। तिला अर्णवला थँक्यू आणि सॉरी दोन्ही बोलायचं आहे, त्यामुळे तिची धडपड चाललेली आहे। परंतु ती ऑफिसमध्ये जाऊन जे काही चित्र पाहते त्यामुळे तिचा तर संतापच उसळलेला आहे। कारण तिथे आहेत लावण्या आणि लावण्या त्या अर्णव सरांच्या इतकी जवळ गेलेली आहे, म्हणजे लावण्याचा तो ए आहे त्याच्या इतकी जवळ जाऊन त्याला गुलू करत आहे, त्याच्यासोबत फुसफुस नागिन फुसफुस करत आहे। तर आता हे सगळं काही ईश्वरीने पाहिलेलं आहे आणि आता ईश्वरीला धक्का बसलेला आहे। ईश्वरीला असं वाटतंय की ही बाया माझ्या नवऱ्याच्या एवढे जवळ का जात आहे। ईश्वरी मनोमन इतकी जलस फील होत आहे, तिला खूप जलसी फील होत आहे की ही लावण्या अर्णव सरांच्या इतक्या जवळ का जात आहे। पण ईश्वरी काय ऐकणारी आहे होय? ईश्वरी आहे ती हम इंदौर से है, म्हणजे ती बढियाच असणार ना। तर ती आता काही झालं तरी अर्णवला जेवणासाठी फोर्स करत आहे, परंतु अर्णव तिला बोलत आहे की मी सिंदूर मी नंतर खाईल, आता मला काम आहे। पण आता ती विचार करते की मी या दोघांना एकटं सोडू शकत नाही। ही बाया सारखी माझ्या नवऱ्याला चुटकून असते, माझ्या नवऱ्याला मी असं दुसऱ्या स्त्रीसोबत पाहू शकत नाही। त्यामुळे आता ती बोलते की मी इथे थांबून या दोघांना म्हणजे वेगळं करणार आणि अर्णव सरांना डबा खायलाच लावणार। परंतु अर्णव काय ऐकत नसतो। मग मात्र आकाश येतो। आकाश कशासाठी? लाडक्या वहिनीची मदत तर धीरच करतो ना, कारण धीर आणि वहिनीचं नातं इतकं वेगळं म्हणजे जगावेगळंच असतं मित्रांनो। इतकी मस्ती मजा सगळं काही असतं, ज्या गोष्टी आपण कधी नवऱ्यासोबत सुद्धा शेअर करत नाही त्या गोष्टी कधी कधी आपण आपल्या धीरासोबत शेअर करतो। तसंच हा धीर आहे अगदी ईश्वरीचा मित्रच थोडक्यात। तर आता तो येतो आणि तो बोलतो की अरे वहिनीने चक्क आज पहिल्यांदा दादासाठी डबा आणलाय, त्यामुळे लावण्या तुम्हाला त्या डीलच्या डिटेल्स दे, तोपर्यंत हे दोघे जेवून घेतील। आणि तो त्या दोघांना वेगळं म्हणजे लावण्याला अर्णवला एकमेकांपासून वेगळं करतो आणि आपली लाडकी वहिनी आणि लाडका दादा दोघे एकत्र यावे म्हणून प्रयत्न करतो आणि तोही तिथून निघून जातो। तर आता ईश्वरीची धडपड चालू आहे की अर्णवने डबा उघडून ते माझी चिठ्ठी बघावी, पण काय यार अर्णव ती चिठ्ठी पाहतच नाही। मग आता ईश्वरी बिचारी खूप म्हणजे नाही कधी नाराज होते, कारण अर्णवने थँक्यूची चिठ्ठी तर पाहिलीच नाही, तिची सगळी मेहनत वाया गेली। मग आता काय करणार ती मित्रांनो? मग आता ती काय करते माहिती का? ती आता अर्णवसाठी बुके मागवते, एकदम सुंदर असा मस्त बुके मागवते, कारण ती बुकेच्या थ्रू तरी अर्णवला थँक्यू बोलू शकेल। आणि हे जे बुकेचं सत्य आहे ते अंजली आणि मामाला कळतं, तेव्हा अंजलीला इतका आनंद होतो की ती बोलते वाव आज काहीतरी स्पेशल आहे, आज ईश्वरी अर्णवसाठी चिंटूसाठी काहीतरी स्पेशल करणारे बहुतेक। मात्र राकेश, बापरे, राकेशला हे सहनच होत नाहीये की ती इंदोरी जिलेबी माझ्या हातात याची सोडून ती अर्णवकडे धाव घेत आहे, अर्णवच्या जवळ जात आहे। मित्रांनो, तो कसा सहन करेल? त्याच्यामुळे त्याच्या डोक्यात इतके आता खतरनाक प्लॅन शिजत आहेत की या दोघांना काही झालं तरी मी वेगळं करणार। म्हणजे मित्रांनो, त्याची विचार करण्याची बुद्धीच खूप डेंजर आहे। पण इतकं वाय म्हणजे अरे स्वतःची बायको आहे, तुला स्वतःची बायको असताना परस्त्रीकडे नजर जातेच कसं काय पुरुषांची? मला तेच काय कळत नाही यार, म्हणजे किती भयंकर आहे यार। स्वतःची बायको असताना दुसऱ्या मुलीला पाहणं किंवा ती मिळावी म्हणून तिच्यासाठी धडपड करणं किती यार, म्हणजे व्हेरी डेंजरस। आणि हा राकेश तेच करत आहे। बायको अंजली सारखी एवढी सुंदर बायको असताना तो ईश्वरीच्या मागे लागलेला आहे, परंतु आता ती इंदोरी जिलेबी त्याच्या हातात येणार की नाही काय वाटतं तुम्हाला? कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।